तन्वीने ना छान असे मोदक बनवले होते गणपतीच्या वेळेस. तिकडून येतानाच पीठ घेऊन आली होती तांदळाचं. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. तर तो व्हिडिओ काय केला होता मी चॅनलवर टाकलेलाच नव्हता, तर चला मला टाकूया. तिने छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ घेतलं, त्यात थोडंसं मीठ, तुपाची धार घातली आणि छान असं पीठ मळून घेतलं. परत ती पीठ काय करणार आहे, कुकरमध्ये त्याला एक शिट्टी करून घेणार आहे. मी तर कधीच बनवलेले नाही आहेत ह्याचे, म्हणजे तांदळाच्या पिठाचे मी कधीच उकडीचे मोदक बनवले नाहीत. मी बनवलेत, मी गव्हाच्या पिठाचे म्हणजे उकडून आणि तळून बनवले. तर तिने काय केलं, कुकरमध्ये पाणी घातलं, एका डब्यात ना ते पीठ ठेवलं आणि 2 शिट्ट्या करून घेतल्या. छान ताटात ते पीठ उकड काढली, ती पण छान अशी मस्त अशी मिक्स करून घेतली, मळून घेतली आणि छोट्याशा हे केल्या, पुऱ्या केल्या. त्याला छान असं बाजूने कळ्या करते आहे, आकार देते आहे. जे काय तुम्ही म्हणत असाल ते म्हणा, मी तर म्हणजे त्याला हे म्हणेन, कळ्याच म्हणेन. आणि मग त्याच्यात ती सारण भरणार आहे. सारण पण तिनेच बनवलं. नारळ घेतला फोडून, छान त्याच्यामध्ये इलायची, गूळ, थोडंसं तुपाची धार घालून परतून घेतलं. तर हे बघा छान असे आकार देते आहे. खूप छान तिला असे म्हणजे आकार देते, तिला जमेल तसं तिने बनवले. काही थोडेसे फुटलेले पण आहेत, पण प्रयत्न तर खूप छान असतो तिचा. तिने 2 वेळेस बनवले, खूप छान असे झालेले ते मोदक, उकडीचे मोदक. तिच्यामुळे आम्हाला तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक खायला मिळाले. तर काय केलं, चुलीवरती गरम पाणी करायला ठेवलेले. पाणी गरम होत आले, आता त्याच्यावरती ही चाळणी ठेवणार, त्याच्यावरती झाकण ठेवणार आणि एक 10-15 मिनटं तसेच ते हे करून द्यायचे, उकडून घ्यायचे. आणि नंतर मग काय केलं तिने, सगळे मोदक असे ताटात छान मांडून घेतले आणि त्याच्यावरती ती आता घालणार आहे तुपाची धार. तर मग कसे वाटले तन्वीने बनवलेले मोदक हे मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर हे बघा, प्रयत्न खूप तिचा छान असतो. तिला खूप स्वयंपाकामधल्या पण काय काय गोष्टी खूप बनवायला आवडतात आणि बनवते पण ती. डेकोरेशन, रांगोळ्या सगळ्यामध्ये तिची खूप आवड आहे. तर मग असाच व्हिडिओ राहिला होता, म्हटलं चला छान त्याला हे करूया, एडिट करून टाकूयात. म्हणजे तन्वीचं तर तुम्हाला सगळ्या रेसिपी आवडतातच. तर मग कशी वाटली आमच्या तन्वीने मोदकाची रेसिपी बनवलेली ती मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. या सगळ्यांनी छान असे मस्त तन्वीच्या हातचे मोदक खायला भेटूया पुढच्या व्हिडिओत.